भाकरी म्हणून भाकरी केली. चपातीपेक्षा भाकरी छान लागतात शेपू सोबत खायला. हे बघा आता भाजीची तयारी चालू आहे. माझी शेपू घेतलेला आहे स्वच्छ धुवून वगैरे. आता हे कट करते आणि ह्याला भाजीला फोडणी घालून देते म्हणजे भाजी पण होऊन जाईल. आणि तिकडं थोडासा आता भात लावायचा आहे. याचं काय जास्त करायचं नाही. याला आता फक्त थोडीशी डाळ मुगाची किंवा आपली मटकीची डाळ असते ती थोडीशी घालायची. लसूण जरा भरपूर प्रमाणात आणि शेंगदाण्याचा कूट एवढं घातलं तरी छान होती. मटकीची डाळ आहे थोड्या वेळ भिजत घातली. थोडंसं मीठ टाकायचं. मीठ जास्त टाकायचं नाही भाजीला, कारण भाजी शिजल्यानंतर भाजीची क्वांटिटी कमी होते. एवढी जशी आता दिसत आहे भाजी तशी नंतर दिसत नाही. ती शिजल्यानंतर शिजून थोडीशी कमी होते ती. त्यामुळे मीठ थोडं व्यवस्थित घालायचं, कमी घालायचं. घालणार आहे भाकरी. आता भाजीमध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट. जरा जाडसर वाटून घेतलेलं आहे, टेस्टी छान येते. थोडंसं पाण्याची ठिकाण दिलं तरी चालते. मी भाजी प्लॅस्टिकच्या फायबरच्या जाळीमध्ये ठेवलेली होती, त्यामधून सगळं पाणी खाली पूर्ण हे झालेलं आहे. त्यामुळे थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा एवढी भरपूर अंडे निघालेले आहेत, आता दिलेले आहेत. हे बघा ह्या साईडचे हे फुटलेले आहेत अंडे. तर आता हे डायरेक्ट मी फेकून देते. पण कसं असते आई म्हणली की आईला असते, आईचं हृदय म्हणजे जरा वेगळंच असते. ते जेव्हा आपण गावाला जाते तेव्हा त्या कधीच रिकामा पाठवत नाही. यांना सतत काय ना काय देतात. आता येताना त्यांनी खवा अंडे असं भरपूर काय काय घेऊन दिलेलं आहे. आईची माया असते ही. असं हे टाकून देते मी.